जय श्रीराम। प्रभू श्रीराम हे सगळ्यात संकटावर मात करण्यासाठी त्यांचं नामसुद्धा अतिशय उत्तम मानल्या जातं। प्रभू श्रीराम यांचं चरित्र, जीवनचरित्र वाल्मिकी ऋषींनी लिहिलेलं आहे। ते वाल्मिकी ऋषी त्यांचं ह्या रामायणावर त्यांचं लिखाण आद्य काव्य असं सुद्धा म्हणायला हरकत नाही। हे वाल्मिकी ऋषींचं काव्य थोडक्यात 7 कांडामध्ये रामायण आहे। हे 7 कांडातलं बालकांड आहे। बालकांड आज सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। आवर्जून ऐकावं, मुलांना ऐकवावं, तुम्ही ऐकावं। आवडलं तर जय श्रीराम खाली लिहावं, चॅनलला सबस्क्राईब करावं, म्हणजे मलाही प्रेरणा मिळेल। हे प्रभू श्रीरामाचं चरित्र 7 कांडामध्ये विभागले गेले। पहिले बालकांड, दुसरं अयोध्याकांड, तिसरं अरण्यकांड, चौथं किष्किंधाकांड, 5वं सुंदरकांड, 6वं युद्धकांड आणि 7वं उत्तरकांड, असे हे 7 कांड आहेत। त्यातलं बालकांड आज सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। हजारो वर्ष उलटून गेलेत तरी प्रभू श्रीराम सगळ्यांच्या हृदयावर विराजमान आहेत। प्रभू श्रीरामाचं चरित्र सगळ्यांच्या प्रेरणादायक आहे, सगळ्यांना प्रेरणा देणारं आहे। हे प्रभू श्रीरामाचं चरित्र सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। प्रभू श्रीराम हे प्रजाहित दक्ष, मातृभक्त, पितृभक्त, धर्मज्ञ, सत्यवादी, चारित्र्य संपन्न, एकपत्नीव्रती, क्रोधावर विजय मिळवणारे, विवेक असे अनेक गुणांनी संपन्न असलेले प्रभू श्रीराम यांचं चरित्र सांगण्याचा आपण सुरुवात करणार आहोत। हे वाल्मिकी ऋषी यांच्यापासूनच हे चरित्र खरं सुरुवात होतं। वाल्मिकी ऋषी हे अतिशय वाईट प्रवृत्तीत असलेले, पूर्वी एक गुंड डाकू असं म्हणायला हरकत नाही। प्रत्येकाला येणारा जाणारा ते लुटायचे आणि आपलं घरी धन घेऊन जायचे। एके दिवशी त्यांची नारदाची भेट झाली। नारदांना ते नारदावर काही लुटण्यासारखं काही नव्हतं, तर नारदांना ते मारणार। तर नारदांनी सांगितलं की तुझे कृत्य करतोय त्यात तुझे पती पत्नी, तुझे जे काही पत्नी आहे, मुलं बाळं आहेत, हे तुझ्या कृत्यात सहभागी होतील का? तेव्हाच त्या वाल्मिकी ऋषीला लक्षात आलं की त्यांनी लगेच नारदाला बंदिस्त करून आपल्या घरी जाऊन आला। पत्नीला विचारलं, मी जे कृत्य करतो त्यात तू सहभागी आहेस का? माझ्या पापात भागी आहेस का? मुलांना विचारलं। सगळे मुलं म्हणाले, आम्ही नाही आहेत, तुझ्या पापात भागी नाही आहेत। तुझं तू पाप करत आहेस, त्या पापात आम्ही सहभागी होणार नाहीत। असं म्हटल्यानंतर खिन्न मनाने पुन्हा नारद मुनीकडे आलेत। नारद मुनींना त्यांनी नतमस्तक झालेत आणि नारद मुनीला त्यांनी गुरु केले। गुरु केल्यानंतर नारद मुनी यांनी वाल्मिकी ऋषींना अनुष्ठानासाठी प्रभू श्रीरामाचा मंत्र राम राम हे जप करायला दिलं। काही कालावधी गेला, त्यांना ते राम म्हणताच येत नव्हते, मरा मरा म्हणायचे। तेव्हा प्रभू नारदांनी पुन्हा वाल्मिकी ऋषीला आशीर्वाद देऊन राम नामाचा जप त्यांच्याकडनं करून घेतला। खूप कालावधी, खूप वर्ष उलटून गेले। त्यांच्यावर जी सिद्धी प्राप्त झाली आणि त्यांना ते ज्ञान झालं, त्या वाल्मिकी ऋषीला लक्षात आलं की आपल्या जीवनामध्ये काहीतरी सत्कर्म आपल्याकडनं घडलं पाहिजे। तेव्हा पुन्हा त्यांनी नारद मुनीचं स्मरण केलं, नारद मुनींना बोलावलं। नारद मुनी तिथे आलेत आणि नारद मुनींनी त्यांना वाल्मिकी ऋषीला सांगितलं की तुम्ही प्रभू श्रीरामाचं चरित्र लिहा। तेव्हा वाल्मिकी ऋषी म्हणतात, श्रीरामाचं चरित्र तुम्ही मला सांगा, मी त्या पद्धतीने लिहितो। असं म्हटल्यानंतर नारद मुनींनी वाल्मिकी ऋषींना ते श्रीरामाचं चरित्र सांगितलंय आणि वाल्मिकी ऋषींनी ते लिहायला घेतलंय। आता लिहायला घेताना अनेक अडचणी येत होत्या, कसं लिहावं, काय लिहावं, त्यांना अडचणी येत होत्या। दररोज चिंतामग्न, कुठून सुरुवात करावी, काय करावं हे त्यांच्या लक्षात येत नव्हतं। एके दिवशी ते स्नानसंध्या करायला गेले। स्नानसंध्या तमसा नदीच्या काठावर गेल्यानंतर तिथे क्रौंच पक्षी विलाप करत होते एका झाडावर आणि त्या ठिकाणी एका व्याधाने एक बाण त्या क्रौंच पक्षावर मारला। त्यातला जो नर पक्षी आहे तो मृत्यू पावला। त्यावेळेस वाल्मिकी ऋषीला राग आला आणि त्या रागाच्या भरातनं त्यांनी एक शापवाणी बोलली आणि त्या व्याधाला शाप दिला। त्या शापवाणीत त्यांचा अनुष्ठुप छंद तयार झाला। पुन्हा नंतर घरी आल्यानंतर लक्षात आलं की माझ्या वाणीत एक अनुष्ठुप छंदातनं मी एक शाप दिला आहे, तर माझ्याकडे एक काव्य करण्याची क्षमता प्राप्त झाली। त्यांनी पुन्हा सरस्वती मातेला आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं, त्यांच्याकडनं आशीर्वाद घेतले आणि काव्य लिहायला सुरुवात केली। आपण पहिलं काव्यसुद्धा म्हणू शकतो
रामायण हे या सृष्टीतलं सर्वात पहिलं चरित्र आणि पहिलं काव्य आहे. हे वाल्मिकी ऋषींनी सुरुवात केलेली आहे. वाल्मिकी ऋषींनी हे जे काव्य केले त्यातलं सगळ्यात पहिल्यांदा व्यक्त होणारे जे कोण असतील तर लवकुश यांनी हे काव्य जगाला सगळ्याला पहिल्यांदा सांगितलंय. तिथून पुढे हे काव्य या सृष्टीला आलेलं आहे. आता प्रभू श्रीरामाचं चरित्र सांगण्यासाठी सुरुवात करत आहे. प्रभू श्रीराम हे रघुकुळातले आहेत. रघु राजा अतिशय उत्तम राजांमध्ये त्याला रघुकुल असं म्हटलं जातं. त्या रघुकुलामध्ये दशरथ हा राजा, हा दशरथ राजा अतिशय प्रतिभावंत, प्रजाहित दक्ष, इंद्राला ज्यांनी युद्धामध्ये सहाय्य करणारा हा राजा, अतिशय पराक्रमी राजा. त्याला 3 पत्न्या, कौसल्या, सौमित्रा आणि कैकेयी अशा 3 पत्नी. ह्या 3 पत्नीपासून एकही संतान त्यांना प्राप्त झालं नव्हतं. खिन्न मनाने ते विवरत असताना वशिष्ठांकडे गेले. वशिष्ठांना सांगितलं की मला संतती नाही आहे. तेव्हा वशिष्ठांनी त्यांना वेगवेगळे अनुष्ठानं सांगितले. थोडा कालावधी गेल्यानंतर एके दिवशी त्या दशरथ राजाला एक स्वप्न पडलं. ते स्वप्न सांगायला ते वशिष्ठांकडे गेले. की ते स्वप्न जंगलामध्ये गेल्यानंतर जी घडलेल्या घटना त्याचं स्वप्न पडलेलं होतं. त्या वशिष्ठांनी सांगितलं की तू आज जा, शिकारीला जा आणि 2 श्वापदांना मार. श्वापद म्हणजे लक्षात घ्या, पूर्वी राजे काही शिकारीला म्हणजे काही कुठल्याही प्राण्याला मारायचे नाहीत. जे प्राणी इतर प्राण्यांना त्रास देतात, इतर प्राण्यांचं अन्नभक्षण करतात, असे जे सिंह, वाघ वगैरे जे प्राणी आहेत, हिंस्र प्राणी आहेत, ह्या हिंस्र प्राण्यांचा वध करतात. आणि गायी जे काही सात्विक प्राणी आहेत त्यांचं रक्षण करण्यासाठी पूर्वीचे राजे शिकारीला जायचे. राजा दिवसभर एका झाडाच्या वर थांबलेला होता. त्याला शिकार त्या दिवशी काही मिळाली नाही. खिन्न मनाने तो राजा एका ठिकाणी त्या झाडावर थांबला होता. दशरथ राजा हा शब्दवेदी होता. म्हणजे शब्द आले ऐकल्यानंतर सुद्धा तिथं बाण मारण्याची क्षमता त्या दशरथ राजावर होती. त्या नदीच्या काठावर तो थांबला असताना नदीच्या काठावर श्रावण बाळ आपल्या आईवडिलांसाठी पाणी नेण्यासाठी तो आला होता. तो पाणी, त्याचं जे पाण्याचं भांडं आहे, पाणी भरताना जो आवाज आला, त्या आवाजावर त्या दशरथ राजाने बाण सोडला. तो लागला कोणाच्या छातीवर, तर श्रावण बाळाच्या छातीवर बाण लागला. बाण लागल्यानंतर दशरथ राजा त्या श्रावण बाळाचा शब्दवेदामुळं त्या श्रावण बाळाजवळ आले आणि श्रावण बाळाला मांडीवर घेतलं. तर श्रावण बाळाने सांगितलं की हे त्या श्रावण बाळाची माफी मागताय दशरथ राजा, की चुकून अनवधानाने हा बाण मारलाय, श्वापदांसाठी मारला होता पण तो तुम्हाला लागला. त्यावेळेस श्रावण बाळाने त्यांना माफ केले. सांगितलं की तू राजा आहेस, तू प्रजाहित दक्ष आहेस, तुझ्याकडनं अनवधान झालेलं आहे, माझ्याकडनं काहीही चिंता नाही, माझ्या आईवडिलाला फक्त पाणी पाज, असं जेव्हा श्रावण बाळाने सांगितलं आणि तो छातीत असलेला बाण दशरथ राजाने उचलला की त्याच वेळेस त्या श्रावण बाळाचा म्हणजे गतप्राण श्रावण बाळ झालेला आहे. त्याच वेळेस ते पाणी घेऊन दशरथ राजा श्रावण बाळाच्या आईवडिलांकडे आलेत. श्रावण बाळाच्या आईवडिलांना पाणी आणून दिले. पण श्रावण बाळाच्या आईवडिलांना दिसत नसल्यामुळे कोण आलं हे माहिती नाही. ते विचारतात बाळा आलास का, तेव्हा आवाज येत नाही असं म्हटल्यानंतर श्रावण बाळाच्या आईवडिलांनी सांगितले तू कोण आहेस सांग. तेव्हा दशरथ राजा खिन्न मनाने रडक्या आवाजात सांगतायत तुमचा जो श्रावण बाळ आहे अनावधानाने माझ्या हाताने मारल्या गेलं आहे आणि त्याच्यासाठी मी पाणी त्याच्यावरचं पाणी मी घेऊन आले. त्यामुळेच त्या श्रावण बाळाचे आईवडील रागात म्हणतायत अरे तुला काय वाटतंय का, माझ्या बाळाला मारलंयस आणि तू पुन्हा पाणी घेऊन येतोयस, तुझ्या हाताने पाणी कसं पिऊ. असं म्हटल्यानंतर त्यांनी त्यांना शाप दिलाय दशरथ राजाला, माझा जसा पुत्रवियोगाने मृत्यू झालाय तसा तुझासुद्धा पुत्रवियोगाने मृत्यू होईल असा शाप दिल्यानंतर त्याच वेळेस त्या श्रावण बाळाचे आईवडील सुद्धा गतप्राण झालेत. त्या दोघांचाही अंत्यविधी, तिघांचाही अंत्यविधी दशरथ राजांनी त्या तमसा नदीच्या काठावर केला आणि खिन्न मनाने पुन्हा आपल्या राज्यामध्ये आलेत. राज्यामध्ये आल्यानंतर खिन्न मनाने पुन्हा वशिष्ठ ऋषींकडे गेलेत. वशिष्ठांना सांगितले वशिष्ठा हे ऋषीमुनी, माझ्याकडनं एक अपराध झाला आहे, माझ्याकडनं श्रावण बाळाचा वध झाला आहे, त्याच्या आईवडिलांचाही माझ्याकडनं 3 वध झालेत. त्यावेळेस आणि त्या श्रावण बाळाच्या आईवडिलांनी मला शाप दिला की पुत्र वियोगामुळे तुझा मृत्यू होईल. तेव्हा दशरथ राजाला असं त्याची वाणी ऐकल्यानंतर वशिष्ठ आनंद व्यक्त करतायत. त्या दशरथ राजा अरे मला शाप मिळाल्याने तुम्ही आनंद व्यक्त केलाय. त्या वशिष्ठ सांगतायत अरे त्या शापामध्येच तुझं वरदान लपलेलं आहे. तेव्हा दशरथ राजाने सांगितलं तुला तर पुत्र नाही आहे. त्यांनी सांगितलंय पुत्र वियोगामुळे तुझा मृत्यू होईल, तुला पुत्र झाल्याशिवाय तुझा पुत्रवियोग होणार नाही. असं जेव्हा त्या शापाचं वरदानामध्ये वशिष्ठांनी, असे गुरु असतात
हे गुरु आपले तारणहार असतात. हे वशिष्ठांसारखे प्रत्येकाला गुरु मिळावेत. वशिष्ठांनी तारणहार होऊन त्या दशरथाला सांगितलं की तू आता पुत्रकामिष्ठी यज्ञ कर, त्या पुत्रकामिष्ठीतनं तुला एखादी संतान होईल. असं म्हटल्यानंतर वशिष्ठांकडंच ती सुपूर्द यज्ञाची धुरा दिली आहे. वशिष्ठांनी राज्यातील अनेक नामवंत विद्वान ब्राह्मणांना बोलून त्यातले मुख्य ऋषीशृंग त्यांना बोलून तो यज्ञ संपन्न केला. त्या यज्ञामध्ये जो चरुप्रसाद आहे, आपल्याकडे गीतरामायणामध्ये ते घे दशरथा घे हे पाय सदान, तसं त्या यज्ञनारायणाकडनं तो चरुप्रसाद आला. त्या चरुप्रसादातनं दशरथ राजाने त्याचे 3 भाग केले. एक कैकेयीला दिला, एक सुमित्रेला दिला, एक कौसल्येला दिला. त्यातला कैकेयीचा जो भाग आहे तो भाग जेव्हा कैकेयी रागाने मला आधी का दिला नाही म्हणून तो भाग तसाच बाजूला ठेवला होता. एका घारीने तो भाग उचलला आणि तसाच तो अंजनी जे मारुतीरायांच्या आई आहेत मातोश्री त्यांच्या हातामध्ये तो भाग दिला आणि मारुतीरायाचा त्या भागातनं मारुतीरायाचा जन्म झाला आहे अशी आख्यायिका आहे. आता राहिले 2 भाग. त्या 2 भागातनं मग त्या कैकेयीचा राग निघून गेला. त्याचे पुन्हा 3 भाग केले. प्रभू श्रीरामाचा अंश आहे तो कौसल्यमध्ये वाढला गेला. कैकेयीच्या याच्यामध्ये भरताचा भाग वाढला गेला आणि सुमित्रेच्या गर्भामध्ये लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे 2 जन्माला आले. असे 4 भाऊ ह्या अयोध्या नगरीमध्ये दशरथाचे पुत्र जन्माला आलेत. अयोध्येमध्ये अतिशय आनंद झाला आहे. चैत्र शुद्ध नवमी दुपारची वेळ त्यामध्ये प्रभू श्रीरामाचा जन्म झाला आहे आणि सगळी अयोध्या आनंदात मग्न झाली आहे. हळूहळू प्रभू श्रीराम हळूहळू मोठे होत चाललेत. 6 वर्षाचे असताना त्यांचं मुंजीबंधन झालं आहे. मुंजीबंधन होऊन पुन्हा त्यांनी त्या सगळ्या मुलांना आपल्या 4 मुलांना वशिष्ठ ऋषींच्याकडे शिकायला पाठवले. वशिष्ठ ऋषींकडनं प्रभू श्रीरामांनी सगळं शास्त्राध्ययन केलेलं आहे, सगळ्या कला शिकलेल्या आहेत, वेदाध्ययन केलेलं आहे, सगळ्या शस्त्र अस्त्र सगळ्या विद्या राजनीती सगळं पारंगत जेव्हा प्रभू श्रीराम झालेत त्या विद्या संपन्न झाल्यानंतर प्रभू श्रीरामांनी दशरथ राजाला सांगितले की मला आता तीर्थयात्रा करायची आहे, पर्यटन करायचं आहे. तेव्हा दशरथ राजांनी आपली सेना काही भाग देऊन प्रभू श्रीराम तीर्थाटन करायला गेलेत. सगळं भाग फिरून आलेत. काही दुःखितांचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्या प्रवासामध्ये. आणि नंतर पुन्हा राज्यात येताना त्यांनी प्रेरणा दिली की मला हे जग सुखी करायचं आहे, सगळ्याला आनंद द्यायचा आहे. असं म्हणून जेव्हा ते आले थोडा कालावधी गेल्यानंतर वशिष्ठ ऋषींनी अनेक प्रकारे प्रभू श्रीरामाला ज्ञान देऊन प्रबुद्ध केलेलं आहे. थोडासा कालावधी गेल्यानंतर विश्वामित्र ऋषी दशरथ राजाच्या महलामध्ये येत आहेत. विश्वामित्रांचा अतिशय सुंदर प्रकारे स्वागत पाद्यपूजा केली आहे आणि दशरथ विश्वामित्राला सांगतायत आज ऋषी माझ्याकडे आलेत, माझ्याकडनं काही तुम्हाला काही हवं असेल तर मागावं. तेव्हा विश्वामित्र सांगतायत मी तुला मागण्यासाठीच आलो आहे, मला यज्ञ करायचा आहे, तर यज्ञ रक्षणासाठी तुझ्या मुलांना मला दे आणि माझा यज्ञ होईपर्यंत त्यांनी माझ्या यज्ञाचं रक्षण करावं. असं म्हटल्यानंतर दशरथ राजा म्हणतो अरे माझी मुलं तर लहान आहेत, मी माझी सेना सगळी देतो, मी स्वतः येतो. तेव्हा विश्वामित्र म्हणतायत मला तुझी सेना नको आहे, मला फक्त तुझे मुलं दे, 2 मुलं तुझे दे, तुझा राम दे मला. असं म्हटल्यानंतर दशरथ राजा खिन्न मनाने म्हणतायत आणि विश्वामित्र ऋषी क्रोधायमान होऊन म्हणतात अरे तुला द्यायचं नाही तर सांग, मी जातो वापस. तेव्हा वशिष्ठांनी तिथे मध्यस्थ केले. दशरथाला सांगितलंय विश्वामित्र ऋषी प्रभू रामाला नेतायत म्हणजे काहीतरी चांगलं मोठं गोष्ट आहे, चांगली गोष्ट घडणार आहे. आणि प्रभू राम आणि विश्वामित्र स्वतः त्या यज्ञाचं रक्षण करण्यात सामर्थ्य, प्रतिसृष्टी करणारे ते विश्वामित्र ऋषी आहेत, साधेसुधे ऋषी नाही आहेत. आणि तुझ्या मुलाला घेऊन जात आहेत म्हणजे काहीतरी शिकवतील, काहीतरी घडवतील, अजून काहीतरी मोठं कार्य होईल, तर अवश्य पाठव. असं जेव्हा वशिष्ठांनी गुरुची आज्ञा आल्यानंतर विश्वामित्राकडे दशरथ रामाला पाठवायला तयार झालेत. प्रभू श्रीराम सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन शेवटी गुरुकडे आलेत. विश्वामित्र हे त्यांचे गुरु. विश्वामित्राला वशिष्ठांकडे नतमस्तक झालेत. वशिष्ठ प्रभू रामाला सांगतायत प्रवासात कसं राहावं, काय राहावं, जगाचं ज्ञान तिथे देत आहेत आणि प्रभू श्रीरामाला मार्गदर्शन करतायत. विश्वामित्रांचा कसा आदर करावा, ते कसे ऋषी आहेत हे सगळं सांगतायत आणि प्रभू श्रीराम जे ऐकतायत आणि वशिष्ठ सांगतायत यालाच योग वासिष्ठ असं म्हटलं जातं. आता अतिशय हा योग वासिष्ठ म्हणजे प्रभू श्रीरामाला दिलेलं जे मार्गदर्शन आहे ते वशिष्ठांनी दिले, त्याला योग वासिष्ठ नावाने वाल्मिकी रामायणामध्ये खूप मोठं प्रसिद्ध आहे. तर हे इथून पुढं विश्वामित्र
प्रभू श्रीराम आणि रामासोबत लक्ष्मणाला सुद्धा घेऊन जात आहेत. हे दोघांना घेऊन प्रभू श्रीरामाला घेऊन जात आहेत. जाताना अनेक विद्या, अनेक प्रकारच्या विद्या त्यांना देत आहेत. बला आणि अतिबला नावाची विद्या विश्वामित्रांनी प्रभू श्रीरामाला दिलेली आहे. थोडासा कालावधी पुढे गेल्यानंतर अनेक कथा सांगतायत. अनेक प्रकारच्या समुद्र मंथनाची कथा, ज्या काही सृष्टीत आलेले अवतार आहेत, सगळे प्रभू श्रीरामाला विश्वामित्र सांगत पुढे जात असताना एक त्राटिका नावाची राक्षसा समोर उभा राहते आणि ह्या तिघांना पुढं जाऊ देत नाही. असं म्हटल्यानंतर विश्वामित्र ऋषी प्रभू श्रीरामाला आज्ञा करतायत त्या त्राटिकेचा वध करावा. तेव्हा प्रभू श्रीरामाला स्मरण झालं की स्त्री आहे, ह्याचा वध कसा करावा. तेव्हा विश्वामित्र वेगवेगळ्या प्रकारे प्रभू श्रीरामाला ज्ञान देत आहेत आणि राक्षसांचा वध करण्यासाठी, ही राक्षसे असून सुद्धा हिचा वध केल्यानंतर कुठलाही दोष लागणार नाही आणि हिचा उद्धार होणार आहे असं म्हटल्यानंतर प्रभू श्रीराम, पूर्वीची ती एक अप्सरा होती आणि तिला ते शापामुळे ती त्राटिका झाली होती. असं झाल्यानंतर प्रभू श्रीरामाने एक बाण काढला आणि एका बाणामध्ये त्या त्राटिकेचा वध केला आहे. त्या त्राटिका तिथून लगेच दिव्य रूपात रूपांतर झाले आणि ती पुन्हा स्वर्ग लोकात गेलेली आहे. असा त्या त्राटिकेचा पहिल्यांदा उद्धार प्रभू श्रीरामाने त्राटिकेचा केला आहे. आणि तिथून पुढं प्रभू श्रीराम पुढं निघत चाललेत. पुढं जात असताना अनेक प्रकारच्या विद्या, अनेक प्रकारचं मार्गदर्शन विश्वामित्रांनी प्रभू श्रीरामाला केलं आहे. आणि यज्ञाच्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे सुबाहू नावाचा जो राक्षस आहे तो यज्ञ यागाला अनेक अडचणी आणत होता. तेव्हा यज्ञ सुरू झाल्यानंतर विश्वामित्रांनी त्यांना रक्षणाची जिम्मेदारी दिली होती. त्या राक्षसांचा वध प्रभू श्रीरामाने त्या सुबाहू नावाच्या राक्षसाचा त्या यज्ञाच्या ठिकाणी वध केला आहे. अनेक राक्षस, त्या यज्ञाला येणारे विध्वंस करणारे राक्षस प्रभू श्रीरामाने मारलेली आहेत. राक्षसी प्रवृत्त्या मारलेल्या आहेत आणि तो यज्ञ विश्वामित्राचा संपन्न झाल्यानंतर पुन्हा थोडासा कालावधी गेल्यानंतर, थोडासा आनंदाचा यज्ञ संपन्न झाल्यानंतर तेव्हा विश्वामित्र सांगतायत आपण काय करूयात, आपण पुढं मिथिला नगरीला जाऊयात. कारण मिथिला नगरीमध्ये सीतेचं स्वयंवर चालू आहे हे विश्वामित्राला माहीत होतं. आणि पुढचे हे त्रिकालदर्शी असल्यामुळे विश्वामित्र काही साधे ऋषी नव्हते, त्रिकालदर्शी होते, अतिशय ज्ञानी होते आणि जगाचा उद्धार करण्यासाठी तेही कार्य करत होते. ऋषीमुनींनी खूप मोठी देणगी आहे. त्या सृष्टीला चालक असलेले हे ऋषी आहेत. विश्वामित्राला पुढचं ज्ञान माहीत असल्यामुळं त्यांनी रामाला आणि लक्ष्मणाला घेऊन पुढं निघालेले आहेत. जात असताना प्रभू श्रीरामाने एका ठिकाणी पाहिलं एक आश्रम आहे, त्या आश्रमात कोणीच नाही आहे, तो पडून आहे. अशा पद्धतीने त्या आश्रमाबद्दल मोह झाला आणि प्रभू श्रीराम म्हणतात हे आश्रम कोणाचा आहे, ह्या आश्रमाबद्दल मला थोडी माहिती द्या. विश्वामित्र रामाला सांगतायत हे गौतम ऋषींचा आश्रम आहे. गौतम ऋषी ब्रह्मदेवाच्या संतानांपैकी एक श्रेष्ठ संतान आहेत आणि ह्यांचा तो आश्रम आहे. त्यांची जी पत्नी अहिल्या, तिचा कपट नीतीने इंद्राने स्वीकार केला होता. त्या कालावधीमध्ये अहिल्येला गौतम ऋषींनी दिलेला शाप आहे, शिळे रूपात इथे वावरत आहे, कोणालाही दिसत नाही आहे. आणि त्यावेळेस प्रभू श्रीरामाला अजून उत्सुकता झाली आणि त्या आश्रमात जायची विनंती केली. पण विश्वामित्राला दूरदृष्टी माहिती होती, त्या अहिल्याचा उद्धार होणार होता हे माहीत होतं. आणि त्या प्रभू श्रीरामाला घेऊन त्या आश्रमात गेले. त्या ठिकाणीच आपल्या समर्थ रामदासांच्या मनाच्या श्लोकामध्ये एक श्लोक येतो, अहिल्या शिळा राघवे मुक्त केली. प्रभू श्रीरामाचा त्या शिळेला पाय लागताच अहिल्या मुक्त झाली आणि मुक्त होऊन अहिल्या सुंदर रूप त्या अहिल्याचं रूपांतर झालेलं आहे आणि तिथून ती मुक्त झालेली आहे. आणि त्या प्रभू श्रीरामाला तिने नतमस्तक होऊन प्रभू श्रीरामाला आशीर्वाद दिलेला आहे. का ती काही साधी पत्नी नव्हती, ती गौतम ऋषींची पत्नी होती. तिने सुद्धा प्रभू श्रीरामाला आशीर्वाद दिला आहे. आणि प्रभू श्रीराम तिथून आश्रमातनं पुढा मिथिला नगरीमध्ये गेलेत. हे अनेक चमत्कार मिथिला नगरीमध्ये, कारण आपल्याकडे जसं आता मोबाईलवर सगळ्या गोष्टी कळतात तसं पूर्वी काही चरित्र जे आहे हे नुसत्या स्पर्शाने जाणवायचं. एखाद्या दिव्य पुरुषाचं ज्ञान हे सगळ्या त्या मिथिला नगरीमध्ये प्रभू श्रीरामाचे चरित्र, ताटिकेचा वध, यज्ञ झालेलं रक्षण, अहिल्याचं झालेली मुक्तता, हे चरित्र प्रभू श्रीरामाचं मिथिला नगरीमध्ये घुमत होतं. त्या मिथिला नगरीमध्ये गेल्यानंतर विश्वामित्रांनी सीतेचा जन्म सांगितला आहे रामाला. मिथिला नगरीचा पूर्व इतिहास सांगितला आहे. तेव्हा त्या राजाच्या ह्याच्यामध्ये जो धनुष्य आहे त्या धनुष्याची कथा सांगितली आहे. पूर्वी त्या जनक राजाच्या पूर्वजांनी भगवान शंकराला प्रसन्न करून तो शिवधनुष्य त्यांच्या महलामध्ये आहे आणि त्या महलामध्ये असलेल्या शिवधनुष्यावर जो प्रत्यंचा चढवेल
त्याच्यासोबतच सीतेचा विवाह होईल असं जनक राजाने प्रण केला होता. अनेक वर्ष त्या सीतेचा विवाह, कारण का तेवढा वीर पुरुष कोणी त्या राज्यामध्ये येत नव्हता, आला नाही असं त्याच्यामध्ये चरित्रात येतं. आणि पुढं त्या सीतेचं स्वयंवराच्या दिवशी प्रभू श्रीराम त्या महलामध्ये अनेक राजे, तिथे अशी आख्यायिका रावण सुद्धा तिथे येऊन गेला, रावणाला सुद्धा तो धनुष्यबाणावर प्रत्यंच्या चढवता आली नाही. असे वीर पुरुष अनेक येऊन गेले, कोणालाही प्रत्यंच्या चढवता आला नाही. त्यावेळेस वशिष्ठांनी, विश्वामित्रांनी प्रभू श्रीरामाला आज्ञा केली आहे की तुम्ही ती प्रत्यंच्या चढवायला तुम्ही या. आणि प्रभू श्रीराम पुढं आलेत आणि त्या धनुष्याला हजारो माणसांनी उचललं तरी उचलता येत नाही असं प्रभू श्रीरामाने एका हाताने त्या धनुष्याला उचललंय आणि उजव्या हाताने त्याला प्रत्यंच्या चढवली आहे. तर प्रत्यंच्या चढवताना तो धनुष्यात कडकड कडकड आवाज येऊन तो धनुष्यबाण भंगीत झालाय. त्या भंगीत आवाज सगळ्यांनी कानाला हात लावला, एवढा मोठा आवाज झालाय. तो आवाज गेलाय परशुरामापर्यंत. परशुराम इथं आवाज ऐकल्यानंतर माझ्या प्रभूंचा कोणी धनुष्य तोडलाय असं म्हणत म्हणत, कारण हे दिव्य ऋषी आहेत आणि या म्हणजे मनोगामी आहेत, मनाने वावरणारी आहेत, मनाच्या वेगाने चालणारी हे ऋषी आहेत. त्यामध्ये हे विश्वामित्र प्रभू परशुराम जनक राजाच्या दरबारात आले. कोणी धनुष्य तोडलाय असं मोठमोठ्याने गर्जना करतायत आणि हातात घेऊन जणू काही जे येईल त्याला मारतील अशा आविर्भावामध्ये परशुराम आलेत. तेव्हा लक्ष्मण समोर येतोय. लक्ष्मण आणि लक्ष्मणाचं आणि परशुरामाचं वाकयुद्ध तिथं होत आहे. तेव्हा लक्ष्मणावर चिडून जेव्हा परशु उचलून परशुराम लक्ष्मणाचा वध करणार, तेवढ्यास प्रभू श्रीराम हात जोडून परशुरामाच्या समोर येत आहेत. तेव्हा परशुरामाच्या समोर आल्यानंतर प्रभू रामाचं समोर चित्र दिसल्यानंतर परशुराम हात बोलवून आपला शस्त्र हातातनं टाकलेले आहे आणि त्यांच्या लक्षात आले की राम काही साधे पुरुष नाही आहेत, दिव्य पुरुष आहेत, भगवंताचा अंश आहे. आणि आता माझं कार्य संपवण्याची वेळ आली, माझं मी इथून कार्य आता मी न करता प्रभू रामाकडे द्यायची वेळ आली आहे असं जेव्हा परशुरामाला कळालं आणि लगेच त्यांनी प्रभू श्रीरामाला आलिंगन दिले. आणि ह्या दोघांच्या भेटीमध्ये जो आनंद आहे त्या सगळ्या वातावरणामध्ये पसरला आहे. सगळेजण आनंदी झालेत. त्या ठिकाणी परशुरामाने प्रभू श्रीरामाला आशीर्वाद दिलेत, विद्या दिली आहे आणि सांगितलं की आजपासून माझं मी कार्य तपामध्ये घालवतो, तुम्ही मात्र सृष्टीचं रक्षण करा असं म्हणून आशीर्वाद देऊन परशुराम तिकडून महेंद्र पर्वतावर निघून गेलेत. थोड्या कालावधीमध्ये तिथं जो यज्ञ झाला होता सीता स्वयंवराचा, तो यज्ञ अतिशय संपन्न झाला. सीतासुद्धा आनंदी झाली आहे, जनक राजा आनंदी झाला आहे. आणि आता विवाह करण्यासाठी प्रभू श्रीरामाने सगळ्यांना आमंत्रण देण्यासाठी विश्वामित्रांना सांगितलं. विश्वामित्रांनी जनक राजाला सांगितलं की हा दशरथ राजाचा पुत्र आहे, दशरथ राजाला अजून 3 मुलं आहेत. असं म्हटल्यानंतर जनक राजा म्हणला की माझ्या भावाच्या 2-3 मुली आहेत, ह्या मुली दशरथ राजाच्या शेष मुलांना मी द्यायची तयारी ठेवतो, दशरथ राजालाही आनंद बोलवा असं म्हणून आमंत्रण पाठवलंय दशरथ राजाकडे. आनंदी सोहळा तो अतिशय दिव्य सोहळा अनेक महिने चालला आणि दशरथ राजा आला आणि आपल्या दोन्ही मुलांना घेऊन आलेल्या 3 मुलांना भरत, शत्रुघ्न आणि बाकीच्या लक्ष्मणासोबत ह्या 4 राण्या म्हणजे जनकाच्या 4 मुली त्यांचा विवाह जनक राजांनी करून दिलेला आहे. आनंदी सोहळा हा अतिशय सुंदर पार पडलेला आहे. हा बालकांड लग्नापर्यंतच संपतं, विवाह होईपर्यंत हे बालकांड प्रभू श्रीरामाचं आहे. आवर्जून ऐकावं आणि आपल्या ज्या काही भगवंताच्या ज्या चरित्राचे आहेत हे चरित्र आपल्या कानावर श्रवण करावं आणि आवर्जून आवडलं असेल तर इतरांना शेअर करावं, मुलांना सांगावं. जय श्रीराम आवर्जून लिहावं खाली, म्हणजे मलाही प्रेरणा मिळेल आणि पुढील कांड पुढच्या कथेमध्ये ऐकण्यासाठी, पुढची कथासाठी तुम्ही आठवण ठेवावी आणि पुढची कथा ऐकावी. जय श्रीराम.